श्रोतेहो, मागच्या भागापासून आपण ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा भाग. मानसिक स्वास्थ्य. मग मानसिक स्वास्थ्यासाठी एक मी ती सूत्री दिली, HEALTH. एच म्हणजे काय? आता पहा, आपल्याकडे जन्माला येतो तो एच म्हणजे हॉस्पिटल असतं, आपण शिकतो ते हायस्कूल असतं, विचार करतो ते हेड असतं, भावना असतात ते हार्ट असतं, आपण काम करतो ते हँड असतं, त्याला नंतर हार्ड वर्क असतं. पण सगळ्यात एच माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा हॅबिटमधला असतो. एच म्हणजे हॅबिट. कसं असतं की संगतीतनं तुमचा स्वभाव होतो. शो मी युअर कंपनी, आय टेल युअर फ्युचर. काही वेळाला अशी चांगली संगत असते, आयुष्याचं सोनं होतं. पण संगत बिघडली तर सोन्यासारख्या आयुष्याची माती होते. म्हणून हॅबिट, तुमच्या सवयी तुमचं भविष्य ठरवतं. तुमच्या सवयी, तुम्हाला चांगली वाचनाची सवय, तुम्हाला चांगलं गायनाची सवय, त्याच्यानंतर येतो. पहा, सुंदर जगणं. याचा अर्थ काय? याचा अर्थ एक्झरसाइज आहे, याचा अर्थ एन्जॉय आहे, याचा अर्थ एक्झाम आहे. लाईफ इज अ एक्झाम, परीक्षा आहे. आणि तुम्हाला पास व्हायचं आहे. तर तुम्हाला पास व्हायचं आहे तर त्या परीक्षेत पास व्हायला काय पाहिजे? तुम्हाला परीक्षा त्या पास व्हायचं आहे. तुम्हाला खरं मी सांगतो की मी जेव्हा एक व्याख्यान असं दिलं की एका विषयावरती, तेव्हा एक माऊली माझ्याकडे आली पळत आणि मला शाबासकी दिली. अरे, फार छान बोललास तू. आणि एवढी कडक शाबासकी मला मिळाली की मी पडता पडता वाचलो, इतका दणका जोरात होता. आणि मला पुढं आल्या म्हणले, मिस्टर पाटणे, जज माय एज. अरे बापरे, म्हटलं आता काय, म्हटलं ह्या बाईंना जर आपण चुकून वय जास्त सांगितलं तर दुसरा धपाटा पडेल म्हटलं. मग म्हटलं आय डोंट नो, म्हटलं 75 म्हटले. मिस्टर पाटणे, आय एम 75. म्हटलं तुमचा दणका मला सांगत होता म्हटलं तू, पण म्हटले पाटणे तू बोलतोस ना सुंदर जगण्यासाठी मध्ये? हो म्हटले. मग तुला मी एक सूत्री देते, तू त्या पुस्तकात लिही म्हटले. हां. तर मग मी म्हटलं काय? तर त्या बाईंनी मला फक्त एक सुंदर वाक्य सांगितलं, मी त्या पुस्तकात लिहिलंय नंतर ते. म्हटले बघ, एकपट खायचं, दुप्पट पाणी प्यायचं, तिप्पट चालायचं, चौपट हसायचं, आलं, आणि पाचपट आनंदी व्हायचं. किती सुंदर आहे बघा. आपण एकपटचे तर दुप्पट खातो, दुप्पट पाणी प्यायचे, तिप्पट चालायचे. आज खरं सांगू तुम्हाला, माणसाचं चालणं दुर्मिळ होत चाललंय. बरोबर, तो तरंगतच जातोय. आणि हसणं त्याच्यापेक्षा दुर्मिळ. मी पुण्याला एका ठिकाणी गेलो, म्हणजे तिथं एक गृहस्थ मला भेटले. म्हणजे 1.5 वर्षापूर्वी पाटणे तुम्ही इथं भाषणाला आला होता ना? हो म्हटलं आला होता. अहो म्हटले, मी त्यावेळी जे हसलो त्याच्यावरती आजच हसलो म्हटले. अरे बापरे. मी म्हटलं मग काय झालं? आपण हसणं विसरत गेलोय. मला सांगा, मी पुलंचं उदाहरण दिलंय माझ्या पुस्तकात की पुलंनी मला म्हणजे सगळ्यालाच सांगितलंय पुस्तकातनं, हसणं हा माणुसकीचा सुंदर आविष्कार असतो. ज्याला छान हसता येतं ना त्याला सुंदर जगता येतं. त्यांनी सांगितलं दुःख कुणाला नाही, तो तुम्हाला नाहीत का? मला नाहीत. मला गुडघे दुखी आहे, मला आणखीन दुःख आहे, पण तुम्ही शोधा ना पर्याय तुमच्या हसण्याचा. त्यांनी उदाहरण दिलं एका ठिकाणी की म्हटलं मी रस्त्यानं चाललो होतो आणि मला मटारीच्या शेंगा छान दिसल्या आणि मी सुनीताला म्हटलं की काय मटार आहे? तर सुनीताने डोळे वाटारले म्हणजे माझ्याकडे. तर ती म्हटली, तुला बाई माहिती आहे ना, डॉक्टरांनी सांगितले वातोळ्या शरीराला ही मटार चांगली नाही म्हणून. म्हटले ते डॉक्टर तिकडे, ही मटार इकडं. म्हटले तू विचार तरी, घे तरी. मग सुनीता त्या मटारवाल्याकडे गेली, तिनं विचारलं की कसा दर आहे? तर तो मटारवाला म्हटला की ताई 18 रुपये किलो आहे. तर तिनं म्हटलं 18 रुपये किलो? मग त्यानं त्याचं व्यावसायिक कौशल्य दाखवलं. ताई खरंच सांगतो, मटार इतकी चांगली आहे. तुमच्या शेजारी नेरकर राहतात का नाही? हो म्हटले. नेरकरांनी 18 किलो म्हणले घोड्यासाठी घेतली आहे म्हणले. हो. तर आता पुलंनी मागं सांगितलं की घोड्यासाठी घेतल्यावर ही बाई आता माझ्यासाठी गेली जी खात्री नव्हती म्हणली का, आणि तिने घेतली नाहीच. पण पुलंनी खाली जे वाक्य लिहिलंय ना, पुलंनी सांगितलं, मी एकदा नेरकराच्या घराकडे बघितलं, मी मटारीकडे बघितलं, नंतर सुनीताकडे बघितलं, आणि मला असं वाटलं की हिचा नवरा होण्यापेक्षा त्या नेरकराचा घोडा झाला असतो तर बरं म्हटले. काय सांगा ना मला तुम्ही, तुमच्या हसण्यातनं तुम्ही किती मोकळे होता. नंतर येतो, हे म्हणजे ॲटिट्यूड. तुमच्या जगण्यातला दृष्टिकोन स्वच्छ, सुंदर, तुमचा सकारात्मक असेल ना तर तुम्ही छान जगता. म्हणजे कर्मचाले संगती हे गजानन पेंढारकरांचं आत्मचरित्र आहे. कधीतरी वाचा. खरं सांगतो की त्यांनी एक छोटं उदाहरण दिलं की जगाचं चित्र माझ्या शिक्षकांनी काढलं. चित्र सुंदर होतं, त्यांचं चित्र सुंदरच होतं.
पण माझं चित्र मी काढताना तिरकं आलं. मी गुंडाळून ठेवलं. सर जवळ आले, गजानन चित्र का गुंडाळलेस? नाही, तुम्हाला शिकवल्याचा पाश्चाताप होऊ नये म्हणून गुंडाळून ठेवले म्हटले. तर दाखव म्हटले, कसा असतो स्पर्श जगणं सुंदर करतो म्हटले. तर ते चित्र बघितल्यानंतर सरांनी काही केलं नाही, चित्र सरळ केलं. शेजारी एक खडू होता, त्या चित्राखाली त्यांनी टब काढला, त्या पलीकडे निळा रंग होता, टबात बोटं फिरवली, त्याचं पाणी केलं आणि मला प्रश्न विचारला, बेटा गजानन, पाण्यात वस्तू कशी दिसते? मी म्हणलं, सर पाण्यात वस्तू तिरकी दिसते. मग जरी तुझा जग तिरका असला तरी त्याला विज्ञानाची मान्यता आहे म्हटले. आता दुसरं बघ म्हटले, एक रंग काळा घेतला, त्याला शेडिंग केलं, नंतर एक खडू घेतला आणि त्याला ब्रॅकेट केलं. पेंढारकरांनी सांगितलं, स्वतः मला माझी पेंढारकरांची गाठभेट झाली होती. म्हणले, माझं विचित्र चित्र इतकं छान दिसायला लागलं, इतकं सुंदर दिसायला लागलं. सरांना म्हटलं, सर काय चित्र सुंदर झालं. म्हणजे दृष्टिकोन लक्षात घे. आता त्यांनी पुढे जे वाक्य उच्चारलं ते फार महत्वाचं आहे. बेटा गजानन, आयुष्याच्या वाटेवर सुद्धा, आयुष्याला सुद्धा किती विचित्र चित्र आपल्या आयुष्याच्या वाट्याला येतं. पण विचित्र चित्रात ज्याला छान रंग भरता येतात त्याला जीवन सुंदर करता येतं, हे लक्षात घे. तू रंग भरायला शिक आणि कला ही रंग भरायला शिकवते. म्हणजे एक दृष्टिकोन किती महत्वाचा आहे हे दाखवून दिलं त्यांनी. एल आता थोडक्यात सांगतो. एल म्हणजे लव, एकमेकावर प्रेम करा. परस्पर प्रेम आणि विश्वास हा सुंदर जगण्याचा पाय. बरोबर. त्यानंतर टी येतो. टी याचा अर्थ काय? टेन्शन फ्री लाईफ. तुम्हाला तणावमुक्त जीवन जगायचे. काय हो, तणावमुक्त जीवन तुम्हाला जगायचंय. तुमच्या जगण्याला काही छंद आहे का हो? तुमच्या जगण्याला आनंद देईल अशी कुठली गोष्ट तुमच्याकडे आहे सांगा मला. तुम्ही नोकरी करता, 4 पैसे मिळवता. तुम्ही कधी निसर्गाशी मैत्री केली आहे? तुम्ही कधी संगीताच्या मैफिलीत रमलाय? कधी पुस्तकाची पानं वाचत बसलाय? अरे, तुमचं जगणं तुम्ही कोरडं करता. मनाची आणि धनाची ज्याला छान गुंतवणूक करता येते त्याला जगणं सुंदर करता येतं. म्हणून टेन्शन फ्री लाईफ. पण शेवट एच येतो. एच म्हणजे काय? अरे, तुझ्या सवयी चांगल्या आहे, सकारात्मक दृष्टिकोन आहे, रोज छान व्यायाम करतोयस, तुझा आणखीन काही छंद जोपासतोयस, तो एच म्हणजे हॅपी माइंड. म्हणजे ही 5 गोष्टी जपल्या की 6वा जो एच येतो तो आनंदी, ते सुंदर जगणं. हा त्याचा पूर्ण प्रवास आहे. क्या बात. हेल्थ या शब्दाचं इतकं छान विश्लेषण केलं सर. तर मला इथे आता खरोखर हा प्रश्न विचारायची इच्छा होते की लेखक होण्याचा निर्णय आपण हा जाणीवपूर्वक घेतला होता की तो तुमच्या प्रवासादरम्यान असा घडत गेला? आई जशी आई होते ना तसा लेखक होतो सर. अच्छा. म्हणजे ती कशी असते, ती तिच्याकडे जी जसं गर्भधारणा होते, आत ती गर्भ वाढवते आणि त्यानंतर लेकराला जन्म होतो. खरं तर लेखकाचं प्रत्येक पुस्तक हे त्याचं अपत्यच असतं. बरोबर. आणि त्या दृष्टिकोनातून तो जोपर्यंत ते त्याच्या मनातला विचार कागदावर आणत नाही तोपर्यंत तो अस्वस्थ असतो. बरोबर. अस्वस्थ असतो. मी नेहमी सांगतो की तुमच्या काळजातली कळ जेव्हा कागदावर उमटते तेवढे त्याचं साहित्य होतं. ती कागदावर उमटायला पाहिजे ना. हे काळजात जेव्हा तुमच्या काही असतं. म्हणून लेखक व्हावं, मी तुम्हाला सांगितलं तसं लहान होतो, मला तर अनेक मित्र, माझ्या घरात, जुन्या घरात मागा हौद होता, त्याच्यावर मी फळ्या टाकायचो आणि एकांकिका करायचो. शांतता राखा, वेळच होतं ते सगळं. आणि आपण लिहावं. आणि खरं सांगू, मी वाईला जेव्हा होतो ना त्यावेळेस तिथं वगनाट्य व्हायची, तमाशे व्हायचे जत्रेत, आणि मी असा शांतपणे ती वगनाट्य बसत. मला खरं सांगतो तुम्हाला, मी तेंडुलकरांच्यावर PhD केली, विजय तेंडुलकरांच्यावरती. पण ज्यावेळी मी वगनाट्य बघत होतो तिथं यमुनाबाई वाईकर मोठ्या, त्यावेळी मी ज्यावेळी बघायचो असं टंग 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 वाजलं की कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर अशी याला मेक बिलीव म्हणतात. हे मला तेंडुलकरांचा अभ्यास करताना जड गेलं नाही, कारण मी ते सगळं पाहत होतो. आणि त्यावेळीची जी वगनाट्य ऐकायचो, त्यावेळीची जी व्याख्यानं, आम्ही लहान असताना साताऱ्यातल्या नगर वाचनालयात एक पाठक हॉल होता, इथं आम्ही शिवाजीराव भोसले ऐकले, बाबासाहेब पुरंदरे ऐकले, आम्हाला PG पाटील ऐकले, आम्ही कित्येक उत्तुंग वक्ते हे तिथं ऐकले. आणि त्यांच्या वाणीचा संस्कार आमच्यावर झाल्यासारखं असं बोलता आलं पाहिजे, असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. हे शेवट तो एक संस्काराचा भाग असतो. तुम्ही म्हटलं तर आता विचारलाय तर थोडंसं बोलतो आणखी पुढं. पहा, मी 9वीला होतो. आणि वडील आले आणि मला म्हटले की बेटा, तुला म्हटले ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला जायचंय. बापरे, मी म्हटलो ज्ञानेश्वरी पारायण सोहळा? हो म्हटले, त्या जलमंदिरामध्ये पारायण सोहळा आहे म्हटले, आणि मी त्या संयोजकांना सांगून आलोय, माझा चिरंजीव म्हटले वाचायला येईल म्हटले ते. आणि मी 9वीत असताना वडिलांच्या केवळ सक्तीनं, भक्तीनं नव्हे,
मी त्या पारायण सोहळ्यात गेलो. 2-3 दिवस झाले की वडील मला प्रश्न विचारायचे की किती अध्याय झाले वाचून. तर मी म्हणायचो झाले की 3 अध्याय. मग मला ते प्रश्न विचारायचे, मग तुला ज्ञानयोग समजला का, तुला भक्तियोग कळला का, तुला सांख्ययोग कळला का. मला वाटायचं हा कुठनं कर्मभोग आपल्या वाट्याला आला आहे बरं का. मला काही कळायचं नाही. पण मला जो संस्कार त्यावेळीचा होता ना, वडील म्हटलं, मी वडिलांना म्हटलं, अण्णा मला काही कळत नाही होय, मी वाचतो माझ्या लक्षातही राहत नाही. म्हटले तुला कळत नाही हे मला माहिती आहे. म्हटले लक्षात राहत नाही ही तक्रार सुद्धा मला कळते तुझी. म्हटलं मग मला ह्या सगळ्या गोष्टी कळत नाहीत, लक्षात राहत नाही, मग का बसवता मला तुम्ही म्हणजे जबरदस्ती का? वडिलांचं एक वाक्य माझ्या मनात अजून आहे. ते म्हटले एक लक्षात घे, उत्तम ग्रंथ हे आत्म्याचं उत्तम अन्न असतं, सकस अन्न असतं. आपण म्हटलं अण्णा अन्न पचलं पाहिजे ना. मी त्यांना म्हटलं हे बघ, म्हटले तुझा प्रश्न काय लक्षात राहत नाही, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. आपण सकाळी स्नान करतो, पाणी अंगावर राहतं का? म्हटलं नाही राहत. पाणी अंगावर राहत नाही, पण मन कसं होतं? म्हणले मन प्रसन्न होतं. बेटा ज्ञानदेवाची ओवी नाही लक्षात राहिली तर चालेल, त्या ओवीच्या स्नानानं मन प्रसन्न होतं. मन प्रसन्न होण्यासाठी वाचावं लागतं. म्हणजे चांगली पुस्तकं वाच, त्यांनी मन प्रसन्न. सर, जसं घरात एक ग्रंथागार हवे हे पुस्तक मी वाचलेलं आहे आपलं, त्याच्यामधलं एक वाक्य मला फार छान वाटलं की आजच्या पिढीने पुस्तकाच्या दुनियेतील नागरिक व्हावं, विश्वनागरिक व्हावं. हे वाक्य मला फार भावलं होतं त्याच्यातलं. त्याचा संदर्भ असा आहे बरं का की 12 दिशीच्या 12 कथा पुस्तक होतं. आणि मी ते पुस्तक वाचताना माझ्या लक्षामध्ये आलं की त्याच्यामध्ये एक साधा की आपण विश्वनागरिक कधी होतो सांगा ना. जेव्हा आपल्याला अनेक गोष्टी विश्वाशी आपण कुठेतरी कनेक्ट होतो. तुम्ही मला सांगा की चांगली पुस्तकं चांगल्या लेखकांची जी असतात त्याचे अनुवाद आपल्याकडे आलेले असतात. आज कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपीनेस, सुखी माणसाचा सदरा, हे रसेलचं पुस्तक आहे, बर्ट्रांड रसेलचं. तर ते पुस्तक मी वाचत असताना मी समृद्ध झालो. किंबहुना मी आता तुम्हाला सुहास साळुंखेचं एक पुस्तक म्हणलं 12 दिशीच्या 12 कथा. 12 देशातले 12 कथालेखक, त्यांच्या कथा निवडून त्याची भाषांतर. मी असं म्हणतो की तुला इंग्रजी येत नसेल, पण हे पाश्चात्य लेखक आपल्याकडच्या कित्येक अनुवादकांनी आपल्या मराठीत आणलेत. ज्यावेळी ते आपण वाचतो ना, तेव्हा आपण सगळ्या विश्वामध्ये आपलं विश्व आपल्यामध्ये येत राहतं. आज मला सांगा, आधुनिक तंत्रज्ञानानं विश्व जवळ आलंय, आलं लक्षात, पण आपण विश्वाच्या जवळ किती गेलोय त्याच्यात. आज वाचत राहतो आपण, त्यावेळी कळत न कळत आपण प्रवास वर्णन आपण वाचतो, वेगवेगळी प्रवास वर्णन असतात, वेगवेगळे अनुवाद असतात. तुम्हाला साहित्यच विश्व नागरिक बनवू शकतं, लक्षात घ्या. कारण तुम्ही देशाचे नागरिक आहातच हो, पण तुम्हाला जर साहित्याच्या पलीकडे आज मीना प्रभू लिहितात, किती सांगा मला, कितीतरी अशा आपल्याकडच्या लेखकांच्या पुस्तकांची भाषांतरं अनेक लोकांनी केलेली आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं मी एक त्यात बीट नावाची गोष्ट वाचत होतो, म्हणजे विश्वनागरिक हा शब्द उच्चारलात म्हणून. आणि एक साधी पैज लागते की फाशी चांगली का जन्मठेप चांगली. तर एक तरुण वकील म्हणतो की फाशीत एकदाच मरतं म्हटले आणि संपतं आयुष्य. जन्मठेपेमध्ये रोज मरत असला तरी एखादा चांगला लेखक असेल, एखादा चांगला विचारवंत असेल, आणखीन काय असेल तर रोज चांगली पुस्तक वाचू शकतो. दुसरा सावकार म्हणतो तू 25 वर्ष जर एका जागी तुला नजरगैदेत ठेवला, तुला पुस्तकं देऊ वाचायला, तुला संगीत देऊ ऐकायला, वाटेल ते देऊ, तू राहू शकतोस म्हणले. आणि तू राहिलास ना तर तुला 20 लाख रुपये देतो. स्वीकारतो तो त्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या भाषा वेगवेगळं साहित्य वाचतो. आणि एक दिवस तो म्हणतो, त्यानं लिहिलं नंतर तो इतका समृद्ध होत जातो. आणि शेवटचा टप्पा फार सुंदर आहे की तो आता उद्याच्याला जर आहे दरवाजा उघडल्यानंतर याला 20 लाख रुपये द्यावे लागणार आहेत त्या सावकाराला. तो सावकार इतका श्रीमंत असतो, तो पराकुटीचा गरीब झालेला असतो. म्हणजे 20 लाख दिला तर तो दारिद्र्य रेषेखालीच येण्याची शक्यता असते. मग ह्याला 20 लाख देण्यापेक्षा ह्याला रात्रीत मारून टाकूया म्हटलं. अरे बापरे, ह्याला मारून टाकूया म्हटले. म्हणजे 20 लाख वाचले. आणि हे काही किडमिडं म्हणले, आता त्याची काय तब्येत झाली असणार, आणि तो कृश झाला होता थोडासा. आणि म्हणून काही वेळ संपण्यापूर्वी त्याच्या विचाराला डोक्यात की ह्याला उशी दाबून मारायचं. आणि ह्यानं दरवाजा उघडून आत जेवाळ गेला तर हा काही मिनिटाअगोदर निघून गेला होता, पण त्याच्या उशीखाली चिठ्ठी होती म्हणले. आणि त्या चिठ्ठीत त्याने एकच लिहिलं होतं, माझ्या आयुष्यातल्या सुखाची गाठ
ज्या 20 लाखाची बांधली होती तो मूर्खपणा होता म्हणे. त्याच्या पलीकडचं सुख घेऊन मी इथून निघून गेलो. क्या बात आहे. आणि हे सुख मला ग्रंथाने दिलं, पुस्तकाने दिलं, बरंच त्यानं काही काय काय लिहिलं. मग मला एक हा चेकावची काहीतरी कथा येते आणि मला वाटलं काय सुंदर कथा आहे, किती समृद्ध झालो. ही कथा म्हटलं आज त्या देशातनं माझ्या देशात आली, मी त्या देशाचा त्या लेखकाचा मित्र झाल्यासारखा झालो. हे विश्वनागरिकत्व आहे. म्हणजे याच्यामधनं एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतोय. येस करेक्ट वा, करेक्ट क्या बात आहे. करेक्ट. सर, मला इथे विचारायचं आहे की आपल्या लेखनात एक सामाजिक भान आपण कसं जपता आणि प्रत्येक लेखनामागे सामाजिक भान असलं पाहिजे का? आपलं याबद्दलचं मत काय आहे? खरं सांगू, मी काही ते जपायचं म्हणून काही लिहित नाही. बरं. आणि मग सामाजिक बांधिलकीच्या भावनेनं मी लिहितो. मला खरं कसं वाटत नाही. मला काही वेळा असं वाटतं की नाही, मग हे लिहिलं पाहिजे, मला हे बोललं पाहिजे. मी ज्यावेळी बघतो ना की हे अतिरेकी चंगळवादानं आज तरुणाई सगळी दिशाहीन होत चालली, मला सांगा. बरोबर. हे मूल्यहीन राजकारणानं त्या संस्कृतीची हानीच होते आपल्या सगळ्या. आज सगळं अवतीभोवतीचं वातावरण सगळं बघितलं ना की मला असं वाटतं की अरे अंधार दाटत चालला आहे. मला कित्येक वेळा सांगू, आपली संस्कृती प्रकाशपूजक आहे. तमसोरमा ज्योतिर्गमय आपल्या संस्कृतीचा मंत्र आहे. मला तो अंधारातनं उजेडाकडे नाही. मी सांगू, अंधार 2 प्रकारचा असतो. बरोबर. एक सूर्य मावळल्यानंतर होतो ना, हा निसर्ग निर्मित असतो. आणि मूल्य पायदळी तोडवल्यानंतर होतो, हा मानवनिर्मित असतो. हा मानवनिर्मित अंधार आपल्याला दूर करायचा असेल तर शब्दांच्या पंथ्या पेटवल्या पाहिजेत, लक्षात क्या घ्या. बात आहे. आणि मग त्या कधी मशाली होतात, कधी पंथ्या होतात, त्या शब्दांच्यात कधी कधी सूर्य होतात. शब्द हा आपल्या आयुष्यात आपल्याला माणूस म्हणून मिळालेला सर्वात मोठा प्रभावी साधन आहे. आपल्याला बोलता येतं, आपल्याला लिहिता येतं माणूस म्हणून. म्हणजे पशुपक्ष्याकडे जे नाही. यशवंतराव चव्हाण नेहमी सांगायचे, तुम्हाला शिवाराला पाणी देऊ, तुमची शिवारं संपन्न होतील. पण शिवारं संपन्न होता होता मन जर असंस्कृत राहिलं तर माणूस आणि पशु यात फरक राहणार नाही. आपल्याला पशुत्वाचा तिरस्कार आणि मानव्याचा पुरस्कार करायचा असेल तर आपल्याला लिहिलं पाहिजे. आपल्याला परमेश्वरानं दिली आहे ना प्रतिभा, हा प्रसाद आहे, तो वाटायचा. या भावनेतनं मी लिहितो. क्या बात आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर.